राम मित्रांनो, आज आहे 75 चर्चाचा दिवस आणि आता आलो मी ग्राउंडवर रनिंग करायला. तर रनिंग करताना दम लागत आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. तर मी आज तुम्हाला सांगतो की रनिंग करताना काय काय आपण ॲक्टिव्हिटी करायच्या की जेणेकरून आपल्याला दम लागणार नाही, आणि रनिंग कशी सुरुवात करायची ते पण सांगणार आहे. तर रनिंग सुरुवात करताना काय करायचं बघा. पहिल्या स्टार्टिंगला आधी वॉर्मअप करायचा, प्रॉपर पूर्ण अर्धा तास वॉर्मअप करायचा, जेणेकरून आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. रनिंग करताना पूर्ण आपल्या बॉडीचे मसल ढिले झाले का हे बघायचं. बॉडी प्रॉपर पूर्ण गरम झाली पाहिजे. गरम म्हणताना थोडं आपलं पूर्ण वर्कआउट केल्याने बॉडी थोडं गरम होते. तर त्या टाईमला त्या सिच्युएशनला मग आपण रनिंगला स्टार्ट करायचं. रनिंग सुरुवात करताना काय काळजी घ्यायची, तर आपण असं लेगवर पळायचं. आधी सुरुवातीला दमादमान पळायचं आणि लेगवर पळायचं, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. आपले जे टाईट होतात की नाही त्याला पुन्हा मग आपण रनिंग झाल्यानंतर थोड्याचा वॉर्मअप करायचा. आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी ठेवायची. माझा 75 डेचा आहे, त्यामुळे मी सुट्टी घेत नाही. आता तुम्हाला जे पोलीस भरती तयार करतात ते मुलांना सांगतो की मी तुम्हाला आठवड्यातून एक एक गॅप ठेवावंच लागेल, कारण आपल्या बॉडीला पूर्ण रिक्रुटमेंटसाठी एक दिवस एक दिवस म्हणताना पूर्ण एक आठवडाभर डाएट केल्यासारखं राहते. आणि ज्या दिवशी आपण रेस्ट घेता त्या दिवशी आपल्या बॉडीतली जे मसल्समधील जे सेल्स डेड झाले आहे ते रिकव्हरी होते आणि आपल्याला पूर्ण ऊर्जा मिळते आणि आपण दुसऱ्या दिवशी पूर्ण ताकदीने पळू शकता. तर आपल्याला आठवड्यातून एक रेस्ट घेणं गरजेचं आहे. आणि रनिंगला प्रॉपर पूर्ण 6 दिवस जायचं आणि एक दिवस रेस्ट घ्यायचं. तर असा सिच्युएशन अशी तुम्ही स्टेप फॉलो करा. रनिंग करा.